लोकसभेत घोषणा। नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे जळगाव महापालिका निवडणुकीबद्दलची, कारण खूप मोठा धक्का इथे भाजपला बसलेला आहे। जळगाव महापालिकेमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेची सत्ता आली आहे। जळगाव शहरामध्ये आता शिवसेनेचाच महापौर आणि उपमहापौर असणार आहे। हे दोघंही जण निवडून आलेले आहेत। सेना उमेदवाराच्या बाजूने 45 मतं पडली, तर बहुमत असूनही भाजप उमेदवाराला मात्र फक्त 15 मतं मिळाली आहेत। भाजपच्या 27 नगरसेवकांनी शिवसेना उमेदवाराला मतदान केलं आणि त्यामुळेच सेनेला हा दणदणीत विजय मिळाला आहे। भाजपचे हे 27 नगरसेवक, सेनेचे 13 आणि एमआयएमचे 3 असे एकूण 40 नगरसेवक ठाण्यात मुक्कामी आहेत। त्यांनी ठाण्यातल्या एका हॉटेलमधून ऑनलाईन मतदान केलं। शिवसेनेचे मोठे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे ऑपरेशन धनुष्यबाण राबवलं, जे यशस्वी झालंय आणि जळगाव महापालिकेत आतापर्यंत पहिल्यांदा शिवसेनेची सत्ता आली आहे। आणि जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यामध्ये तिथले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा देखील सिंहाचा वाटा आहे। पाहुयात त्यांच्यासोबतच आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी केलेली ही बातचीत। जळगाव महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा सेनेचा भगवा फडकतोय आणि साहजिकच आहे, आनंदाचं वातावरण आपण पाहतो की औक्षण केलं जाते पालकमंत्र्यांचं। सगळेजण इथे आहेत। 28 मतं सेनेला पडलेले आहेत, म्हणजे अगदी जिंकल्यासारखंच आहे। गड जिंकला, अच्छा झाले 45। तर या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो की 45-30, 45 सेनेला आणि 30 मतदान झालेलं आहे भाजपाला। गड जिंकला शेवटी। सगळ्यांच्या आशीर्वादाने आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय विनायक राऊत साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, आदरणीय पारकर साहेब असतील किंवा संजय सावंत साहेब असतील आणि इथले स्थानिक स्टँडिंगचे चेअरमन किंवा स्थानिक नगरसेवक आणि सगळे नगरसेवक यांच्या मेहनतीमुळे हा विजय प्राप्त झालेला आहे। मला तरी वाटतं की आमच्याकरता ही आनंदाची बाब आहे। पहिल्यांदा सेने म्हणजे जळगाव महानगरपालिकेवर भगवा फडकतोय, तर तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट की तुम्ही पालकमंत्री असताना हे होत आहे। मी जरी पालकमंत्री असलो तरी याच्यावर आशीर्वाद आदरणीय उद्धव साहेबांचे, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे, आदरणीय राऊत साहेबांचे आशीर्वाद आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळेच हा विजय प्राप्त झालेला आहे। आणि आमचं कर्तव्यच आहे की पक्षप्रमुखांनी किंवा नेत्यांनी दिलेला आदेश पालन करणे। भाजपाने गोंधळ घातला होता, त्यामुळे कुठेतरी धाकधूक होती मनात, त्याचबरोबर इंटरनेट कनेक्टिव्हिटी मध्ये जात होती, थोडी तरी मनात भीती असेलच। हायकोर्टाने या ठिकाणी निकाल दिला होता, हायकोर्टात सुद्धा हे गेले होते, पण हायकोर्टाने सांगितलं होतं की ऑनलाईन मतदान होणार आहे। तरी सुद्धा त्यांनी शेवटचा जो केविलवाणा प्रयत्न असतो तो करण्याचा प्रयत्न केला। त्यांना कल्पना होती की इथं शिवसेना चारी मुंड्यात चीट करून आपला भगवा फडकवणार आहे, त्यामुळे त्यांनी हा शेवटचा प्रयत्न केलेला आहे। पण मध्ये कनेक्टिव्हिटीचा इश्यू झाला, तुमचे सिनियर नगरसेवक सगळ्या नगरसेवकांशी बोलत होते आणि त्यांना कॅमेरा समोर यायला सांगत होते, तर कुठेतरी याची भीती होती का की कदाचित कोणी कॅमेरा समोर आलं नाही आणि आपलं मत प्रदर्शन करू शकले नाही किंवा मत देऊ शकलं नाही? तर मला सांगायला हेच वाटते की 57 पैकी 30 नगरसेवक ते सांभाळू शकले नाही, तर मग शेवटी त्यांच्या या जीवनामध्ये मला तरी वाटतं की सगळ्यात फेल्युअर काम जर झालं असेल भाजपचं, तर जळगाव महानगरपालिके 57 नगरसेवक थम्पिंग मेजॉरिटी तरी चारी मुंड्यात चित या ठिकाणी केलेला आहे। आणि मला वाटतं की हा तमाम शिवसैनिकांचा, शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाचा विजय आहे। ही ठाण्यातली गोष्ट म्हणजे महानगरपालिका जळगावची ठाण्याचं प्रदेश आपल्याला माहिती आहे की गेले 5 दिवस सगळे नगरसेवकांना म्हणजे साधारणतः एक 35 एक नगरसेवक इथे या ठाण्याच्या हॉटेलमध्ये थांबले होते आणि त्यानंतर आज ऑनलाईन मतदान झालेलं आहे। देशात पहिल्यांदा असं झालं की महापौरांची निवड ही ऑनलाईन झालेली आहे आणि त्यानंतर काही वेळातच अधिकृतपणे घोषणा होईल। पण सेनेला 45 तर भाजपला 30 असं मतदान झालेलं आहे। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट असेल की जळगाव महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा जर भगवा फडकतोय, तर आणि तेही गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांच्या घरी खिंडार पडल्यासारखं आहे। साहजिकच आहे की सेनेसाठी हा नुसता मोठा विजय नाही आहे, तर हा प्रतिष्ठेचा प्रश्न होता आणि जो प्रतिष्ठा पणाला लावली गेली होती, त्यानंतर आपण पाहतोय की शेवटी महापौर हा सेनेचाच होतो। आणि आपण थेट जाणार आहोत, आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे आता आपल्या सोबत आहे। स्वाती, अगदी सुरुवातीपासून तू या सगळ्या लोकांशी बोलली होतीस आणि ऑपरेशन लोटस इथं यशस्वी नाही झालं, पण ऑपरेशन धनुष्यबाण मात्र यशस्वी ठरलेलं आहे। काय तुला कोणते महत्त्वाचे फॅक्टर्स वाटले जे या सगळ्या नगरसेवकांना शिवसेनेकडे खेचून आणण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी ठरले?
खरं तर 1-2.5 महिन्यांपूर्वी जे स्थानिक आमदार आहेत राजू बोंडे आणि भाजपचे नगरसेवक यांच्यात एक अनबन झाली होती, यांच्यामध्ये एक रागरुसवे झाले होते आणि त्यानंतर खरं तर या सगळ्याची स्थापना झाली किंवा या सगळ्याकडे गेले. मी जरा ना आपल्याबरोबर एक नवग्रहाची जी स्थापना झाली त्याचे एक सदस्य आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. आपण त्यांना काही वेळातच बोलू, कारण याच्यामध्ये सगळ्यात जर महत्त्वाची गोष्ट बघितली तर ही 2.5 महिन्यांपूर्वी सुरुवात झाली होती. तुम्ही कृपया इथे येऊ शकाल? मी तुम्हाला नवग्रहाबद्दल विचारते. नवग्रहाबद्दल माफ कर केतकी, त्यांना थोड्या वेळाने बोलायचं आहे. आता सध्या पक्षाने त्याला अनुमती दिली नाही, पण 1-2.5 महिन्यांपूर्वी याची सुरुवात झाली, जिथे स्थानिक आमदार राजू बोंडे यांच्याशी मतभेद झाले आणि त्यानंतर भाजपची सत्ता महापालिकेतनं उलथून लावू असं त्यांनी शपथ घेतली होती. जागृत हनुमानाचं मंदिर आहे तिकडे सगळेजण साधारणतः याला सुरुवात झाली आणि त्यानंतर एक 10 दिवसांपूर्वी ही सगळी मंडळी ही एकनाथ शिंदेंना भेटली आणि त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना भेटली आणि त्यानंतर हा सगळा जो काही सत्ता पलट आहे तो झाला. म्हणजे पहिल्या 2.5 वर्ष भाजपचे, कारण भाजपाकडे बहुमत होतं त्यामुळे पहिले 2.5 वर्ष भाजपचा महापौर होता आणि आताही कदाचित जर सगळं सुरळीत झालं असतं तर पुन्हा एकदा भाजपच्या महापौरांनी शपथ घेतली असती. पण या सगळ्या नाट्यानंतर भाजपच्या 57 पैकी साधारणतः 30 नगरसेवकांनी थेट सेनेकडे आले बंडखोरी करत आणि आता मतदान केलं ते सेनेच्या महापौरांच्या बाजूनं. आत्ता जर आपण बघितलं की ही बंद दरवाजेच्या आड सध्या उपमहापौर पदाची निवड सुरू आहे, मतदान सुरू आहे आणि काही वेळात पुन्हा एकदा कदाचित यावर शिक्कामोर्तब होईल की भाजपा म्हणजे जे बंडखोर भाजपाचे नगरसेवक आहेत त्यांच्या उपमहापौर म्हणून घोषित केला जाईल. त्याआधी जर आपण या सगळ्या लॉनमधली दृश्य बघूया, स्वतः पालकमंत्री इथे बसलेले आहेत, त्याबरोबर काही स्थानिक पदाधिकारी पण इथे आपल्याला बघायला मिळतात. एकूणच आजचा हा दिवस सेनेसाठी फार मोठा महत्त्वाचा आहे, कारण भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत जेव्हा सेना सत्तेची म्हणजे मुसंडी मारत सत्ता स्थापन करते, साहजिकच आहे. आणि विशेष म्हणजे ज्या महानगरपालिकेवर आतापर्यंत एकदाही सेनेचा महापौर झाला नाही, ती वेळ जी आहे ती खरं तर राज्यात सेनेची सत्ता असताना येते आणि त्याचबरोबर तेही बहुमताने. म्हणजे 27 आमदार हे भाजपचे, 3 MIMचे आणि 15 स्वतः सेनेचे 15 आमदार असताना सेनेचा महापौर होतं. यापेक्षा कोणती मोठी गोष्ट असेल की जळगावच्या या महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सेनेचा महापौर होतोय. अगदी स्वाती, तू लक्ष ठेवून राहशीलच या बातमीवर. धन्यवाद आतापर्यंतच्या या सगळ्या माहितीबद्दल. आणि आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा सत्ता तर आलेली आहे आणि आता उपमहापौर पदाबाबत काही क्षणात काही वेळातच निर्णय लागेल, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. यानंतर बोलणार आहोत राज्यातल्या करोनाबद्दलची परिस्थिती आणि लॉकडाऊन बद्दल काय परिस्थिती आहे ते बघणार आहोत आपण. राज्यामध्ये लवकरच कठोर निर्बंध लावण्याची महत्त्वाची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. लॉकडाऊन न करता कठोर निर्बंध आणणार असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय आणि यासाठी राज्य सरकार नवी नियमावली लागू करणार आहे. नव्या नियमावली संदर्भात लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. गर्दी नियंत्रणासाठी काही उपाययोजना करण्यावर आता विचार सुरू आहेत. आणि काय नेमकं म्हटले ते राजेश टोपे या कडक निर्बंधांबाबत ते एकदा ऐकूया. नक्कीच संख्या ही वाढत आहे, याची चिंता आहे. मृत्यू दर जरूर आपण वीकली मृत्यू दर काढला तर तो 0.4% आहे. पूर्वीचा जो सर्ज होता त्यात आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये एक मोठा फरक असा आहे की एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स जास्त आहेत आणि त्यामुळे 85% पर्यंत एसिम्प्टोमॅटिक लोक आहेत आणि मृत्यूदर निश्चित प्रकारे जो 2.5% होता महाराष्ट्रामध्ये तो आता 0.4% आहे, जो वीकली मृत्यूदर आपण काढतो त्यामध्ये. त्यामुळे एक नक्की आहे की इन्फेक्टिव्हिटी रेट हा नक्कीच जास्त चालला आहे, परंतु सिव्हिअरिटी ज्याला म्हणू आपण ती मात्र निश्चित प्रकारे नाही आहे. माइल्ड पद्धतीनं याचा इम्पॅक्ट आहे, सिव्हिअर इम्पॅक्ट निश्चित प्रकारे नाही आहे. ही महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं की काळजी करू नका, परंतु एक नक्की आव्हान करेल की कुठल्याही परिस्थितीत आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं हे मात्र तंतोतंत पाळावं लागेल. त्यासाठी मात्र आम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्याची अंमलबजावणी करताना अत्यंत स्ट्रिक्ट मेजर्स घ्यावे लागतील आणि त्यासाठी मला जनतेला अपील करायचं, विनंती करायची की आपण सगळ्यांनी सहकार्य करावं.
आणि अगदी साधं आवाहन केलेलं आहे राजेश टोपेंनी, ते म्हणजे मास्क घाला. हेच कळकळीचं आवाहन आम्ही देखील करतोय की कृपया मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नका. यानंतर इतर घडामोडी बघूयात. सचिन वाझे प्रकरणाची बातमी आहे. सचिन वाझे प्रकरणी आता एनआयएचा चहूबाजूंनी तपास सुरू आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे कर्मचारी आता एनआयए कार्यालयात दाखल झालेत. कलिनामध्ये कार्यरत असलेली 8 जणांची टीम एनआयएच्या कार्यालयात दाखल झाली आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबचे हे सगळे कर्मचारी गृह विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहेत आणि या सगळ्यांची एनआयए कडून चौकशी केली जाणार आहे. तर सचिन वाझे प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचचे सहआयुक्त मिलिंद भारंबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना एनआयए चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. येत्या 1 ते 2 दिवसात ही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सचिन वाझे सीआययू मधून तिथे नियुक्त होते आणि हा विभाग मुंबई क्राईम ब्रँचच्या अंतर्गत येतो. त्यामुळे मुंबई क्राईम ब्रँचचे उपायुक्त प्रकाश जाधव, जॉईंट सीपी म्हणजे अतिरिक्त आयुक्त मिलिंद भारंबे हे सचिन वाझे यांचे वरिष्ठ होते आणि त्यांना रिपोर्ट करणं वाझेला बंधनकारक होतं. मात्र सचिन वाझे डायरेक्ट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या संपर्कात होते. त्यामुळे सचिन वाझेची कामाची कार्यपद्धती काय होती हे एनआयएच्या अधिकाऱ्यांना जाणून घ्यायचं आहे. आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे एनआयएचे अधीक्षक विक्रम खलाटे आणि अनिल शुक्ला मुंबई एनआयए कार्यालयात दाखल झालेत. हे दोन्ही अधिकारी बुधवारी मुंबईत दाखल झालेत. खलाटे हे IPS अधिकारी आहेत आणि याआधी सुद्धा त्यांनी अनेक जटिल आणि अनेक संवेदनशील केसेस सोडवल्या आहेत. अतिशय हुशार आणि शांत स्वभावाचे तसंच धोरणी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आपण बघूयात खलाटे यांना विशेष नियुक्त करण्यात आलेला आहे आणि 2 अधिकारी मिळून आता अनिल शुक्ला आणि विक्रम खलाटे मिळून सचिन वाझेची चौकशी करणार आहेत. अत्यंत संवेदनशील स्वभावाचे म्हणून हे अधिकारी ओळखले जातात. तपासासाठी हे वरिष्ठ अधिकारी आता मुंबईत दाखल झालेले आहेत. तर सचिन वाझे वापरत असलेल्या मर्सिडीज गाडीबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. तो म्हणजे ही गाडी डिसेंबर महिन्यातच सचिन वाझे वापरत होता, पण त्यावेळेस गाडीचा नंबर दुसरा होता असा धक्कादायक खुलासा सुनील टोके या पोलिसांना केलाय. महत्त्वाचं म्हणजे ही गाडी मी फेब्रुवारीमध्ये विकली होती असं या गाडीचा आधीचा मालक सारांश भावसार याने न्यूज 18 लोकमतला सांगितलं. गाडी जर फेब्रुवारीत विकली तर ती 2 महिने आधीपासून म्हणजे डिसेंबरमध्येच वाझेकडे कशी गेली हा एक मोठा सवाल आहे. आणि त्यावेळेस मुंबई पोलीस आयुक्तालयात उभ्या असलेल्या या गाडीचा नंबरही वेगळा होता. पण ही गाडी कोण चालवत होतं आणि ही गाडी कोणी अडवू नये यासाठी पोलिसांना सांगण्यात आलं होतं हे देखील टोके यांनी सांगितले. 20 डिसेंबरच्या 23 तारखेला ह्या गाडीचा आणि माझ्या गाडीचा नक्कीच अपघात झाला असता. यात या अपघाता संदर्भात मी ज्यावेळी ती गाडी अत्यंत वेगाने सन्माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या कार्यालयात गेली त्यावेळी अगदी म्हणजे मी थोडक्यात बचावलं. हरकत नाही, त्या गाडीत त्यावेळी कोण होतं हे मला माहीत नव्हतं, परंतु ती गाडी ज्या पद्धतीने आली आणि ज्या पद्धतीने आतमध्ये गेली तिचं नोंद केली गेली नाही. तिच्यासाठी येण्यापूर्वीच तिचा गेट ऑलरेडी मेन गेट उघडून ठेवलेला होता. त्यावेळी ही गाडी आमच्या जी पोलीस कॅन्टीन आहे जेवणाची त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला उभी करण्यात आली पार्किंग लॉटमध्ये आणि गाडी रिव्हर्स जात असताना मी गाडीजवळ गेल्यानंतर माझ्या असं निदर्शनास झालं की गाडी लॉक करताना गाडीच्या स्टेअरिंगवरून सचिन वाझे साहेब उतरले. त्यांनी ती गाडी लॉक केली. माझ्या गाडीचा मी जो फोटो काढलेला आहे त्याचा नंबर आहे MH14 AC 9812 म्हणजे MH14 हा पिंपरी चिंचवड पुणे इथल्या RTOचा आहे. तर सचिन वाझे प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सेनेची फक्त वसुली सुरू आहे. स्फोटकांच्या कटामध्ये शिवसेना नेते, काही पोलीस आणि गँगस्टर सहभागी आहेत असा थेट आरोप त्यांनी केलाय. ढासळत्या कायदा सुव्यवस्थेमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणारं पत्रही नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलंय. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे नातेवाईक, त्यांचे सहयोगी काय काय करता आहेत. बरं, सुशांतची केस आणि दिशा साल्यांची केसमध्ये
सचिन वाजेला टाकायची काय गरज होती, का आवश्यकता होती? पण ती पण इन्क्वायरी दिली. तिथे कोणाला वाचवायचं होतं तुम्हाला सगळं माहिती आहे, काढा बाहेर. पण राजीनामा फक्त आता संपूर्ण राजीनामा मी मुख्यमंत्र्यांचा मागितलाय. हे महाराष्ट्र राज्य चालवायला ते समर्थ नाही, असमर्थ ठरलेले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिलेला नाहीये. पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला जातोय आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या. तर सचिन वाझे आणि जिलेटिन प्रकरणाचा मुद्दा राज्यसभेत सुद्धा उपस्थित करण्यात आला. जिलेटिन कनेक्शनच्या तपासाकडे केंद्रीय यंत्रणा का लक्ष देत नाहीत असा मुद्दा कुमार केतकर यांनी राज्यसभेत उपस्थित केला. The second case of death cum suicide or murder is that of Mansukh Hiren, which is dominating the headlines all over the country because the gelatin that was supposed to be found in a car. Now what is not being investigated and what I want to know from the Home Ministry or whoever is that why the manufacturer or the distributor or the supplier of those gelatins has not been properly interrogated so far. It is believed that that person, Mr. Noal, has donated rupees 15 crores to the Ram Mandir via VHP in Nagpur. And therefore many people believe that there is a Nagpur connection. Making charges. No, I am saying you are it is senior. published. No, I have to remove it from the record. The point is believed. Okay, it is said. Okay, my only demand is No. my only demand is Importance to of the have issue. Okay, my only demand is to have full investigation. My only demand is to have full investigation into who supplied the gelatins for what purpose and what was the background of the man who supplied the gelatins. आणि यानंतर आपल्याला इतरही काही घडामोडी पाहायच्या आहेत, पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या गाडी संदर्भात रोज नवनवे खुलासे होत आहेत. याची देखील भनक लागली होती की दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या ठाण्यामध्ये साकेत कॉम्प्लेक्स येथे पार्क करण्यात आल्या होत्या. जी व्यक्ती पीपी किट मध्ये दिसते ती व्यक्ती सचिन वाझेच असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. ही गाडी वाझेच वापरत होते अशी धक्कादायक माहितीही आता पुढे येतेय. एटीएसचे अधिकारी ठामपणे म्हणतात यांची हत्या करण्यात आलेली आहे. सीआययूच्या ऑफिसमधनं सचिन वाझेंचे जे मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब जप्त केले गेले होते. काही दिवसातच त्यांनी संपूर्ण प्रकरण जे आहे त्याचा पर्दाफाश केलेला आहे. वर्षावर उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये बैठक दरारा निर्माण करण्याकरता हे सगळं करण्यात आलं होतं. प्रकरणातल्या सगळ्या अपडेट्स न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. हा